स्तुती करतो देवाची. अद्भुत रीतीनं देव अनेकांच्या जीवनातलं कमीपण, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या फक्त विश्वासाच्या द्वारे सोडवत आहे. लक्षात ठेवा, बायबल सांगतं विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील. फक्त विश्वास. असा हा देव आहे की या देवाला तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा छोटासा विश्वास, फार पण मोठा नाही बरं का, छोटासा. आणि शास्त्र सांगतं की विश्वास धरणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. सगळं काही शक्य आहे बरं का. आज सकाळी एक कॉल मला आला आणि ज्यावेळेस ती सिस्टर ते ब्रदर दोघं माझ्याशी बोलत होते त्याच त्याने सांगितले, पास्टर हॉस्पिटलमध्ये चाललो आहे, भावाच्या हातामधनं ती गाठ आली होती, ती गाठ आल्यावर ती फुटली आणि फुटल्यावर त्याचा 3 दिवस सतत रक्तस्राव होत आहे आणि ते रक्त थांबायला तयार नाही. डॉक्टरनं पुष्कळ उपचार केले, परंतु डॉक्टर म्हणले आता शेवटचा पर्याय एक त्याची पायाची शीर काढून हाताला लावणं किंवा संपूर्ण हातच त्याचा तोडून टाकावा लागेल. आणि अशा घाबरलेल्या भेदरल्या अवस्थेमध्ये ते म्हणत होते की आमचा विश्वास आहे की जर तुम्ही प्रार्थना केली तर या दोन्ही शक्यता टळल्या जातील. आणि आता आम्ही दवाखान्यामध्ये थोड्याच वेळात त्यांचं ऑपरेशन होणार आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला प्रार्थना करावी म्हणून कॉल केला. आणि मग प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर 15 मिनिटामध्येच त्यांचा मेसेज आला, जशी तुम्ही प्रार्थना केली 3 दिवस वाहणारं रक्त एकदम थांबलं आणि पाय पण हात पण तोडावा लागला नाही आणि शिर पण बदलावी लागली नाही. म्हणून म्हटलं विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील. देवाला सगळं शक्य आहे बरं का. आमेन. पण येशू शिष्यांना म्हटलं की तुमचा विश्वास कुठे आहे. आम्ही प्रभूमध्ये आहोत, प्रार्थना करणारे लोक आहोत, पण समस्या काय माहिती का, आमचा देवावरचा विश्वास आम्हाला तपासणं गरजेचं आहे. परंतु आज माझा विषय तो नाही. रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला देवावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. खूप प्रार्थना करत असाल बरं का, पण तुमच्या प्रार्थनेत विश्वासच नसेल तर उपयोग काय त्याचा, नाही का. प्रार्थना चालू आहे पण दुसऱ्या क्षणाला आम्ही म्हणतो की नाही माझ्या जीवनात हे घडू शकणार नाही. मगाशी पण एक असं मला फोन आला, तो पुष्कळ वेळ चर्चा करत 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 मी पूर्वी प्रार्थनेत होतो, मग असं झालं, मग तसं झालं, मग संकट आलं, मग मला माझी नोकरी गेली, मग माझं लग्न व्हायला तयार नाही, मग माझ्यामध्ये निगेटिव्हिटी आली, मला नोकरी नाही म्हणून लग्न नाही, लग्न नाही म्हणून घर नाही, तर मुंबईमध्ये लग्न नाही म्हणून घर पण देत नाही. एकट्या माणसाला कोण घर द्यायला लागले. त्याच्यामुळे तो म्हटला सगळी निगेटिव्हिटी, पूर्वी प्रार्थना करतो तो आता प्रार्थना करत नाही, ऐकून घेतलं सगळं ऐकून, चालूच त्याचं रट्टा चालूच. मग आता माझ्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे. नाही माझ्यामध्ये विश्वास गेलाय आणि मी समस्येशी लढत आहे, मग तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आली, नकारात्मक भावना आली, याला मी येऊन तर नाही काढू शकत ना. तुम्हाला सगळं कळतंय, नोकरी गेली, मग मी कामाला जात नाही, मग माझं अमकं होत नाही, मग माझं लग्न होत नाही, मग घर मिळत नाही. आता तुम्ही 2 तास 10 तास जरी चर्चा केली तर यात फरक पडणार नाही. एका शब्दात सांगतो, नकारात्मक विचार तुम्ही सोडा आणि ईश्वरवरती विश्वास ठेवा, संपला विषय. कशाला चर्चा करून माझा वेळ खाता. मग हसायला लागला तो. चर्चेनं काही निष्पन्न होणार नाही, पण विश्वासानं सर्व काही शक्य आहे. आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, देव निसंशय काही वाईट करत नाही. अनेक लोकांना बऱ्याच लोकांना काय वाटतं, देवानं माझं असं वाईट का केलं. सगळं कुणाला ठेवतात देवानं का असला नवरा का दिला, असली नोकरी का दिली, असला रोग असला आजारपण मला का दिलं, असली लेकरं का मला दिली, असलं घर का मला दिलं. पण बायबल आम्हाला सांगतं देव निसंशय काही वाईट करत नाही. वाचू एक वचन, योबाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 12 वचन वाचूया. योबाचं पुस्तक 3रा अध्याय 12 वचन. मांड्यांनी माझा स्वीकार का केला, मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला. केला नसता, योग 3:12 केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो. मी निजलो असतो. मी 20वा पावलो असतो.
आपणासाठी हा शून्य मंदिरे बांधणारे, शून्य मंदिरे बांधणारे भूपती हा व मंत्री याच बरोबर सोन्याचा संशय करणारे, हा आपली घरे चांदीने भरून ठेवणारे हा सरदार, हा याच बरोबर मी विसावा पावलो असतो अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा प्रकाश कधी न पाहिलेल्या हा अर्भकासारखा मी असतो. जाऊ द्या, ते वचन असं होतं की देव निसंशय काही वाईट करत नाही. नेमकं ते वचन कुठं गेलं माहित नाही, परंतु त्या वचनामध्ये असं लिहिलं की देव निसंशय काही वाईट करत नाही. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आमच्या जीवनामध्ये नेहमी काहीतरी वाईट घडत असतं. मग कोण वाईट करतं आणि या वाईटपणातनं मी कशा पद्धतीने बाहेर पडणार आहे? बाहेर पडण्यासाठी मला नेमका कोणता मार्ग आहे आणि त्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे? माझी देवासंबंधीची असणारी विचारसरणी मी कशा पद्धतीने बदलणार आहे? पहिल्यांदा तर देवासंबंधीची विचारसरणी बदलावी लागणार आहे. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही प्रार्थनाशील आहात, तुम्ही चर्चला जाणारे लोक आहात, पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न, माझं देवानं असं का केलं? शास्त्र तर सांगतं देव निसंशय कोणाचंच देव वाईट करत नाही. मग माझ्या जीवनामध्ये हा वाईटपणाचा अनुभव येण्याचं कारण तरी काय? कुठल्या कारणानं माझ्या जीवनामध्ये हे वाईटपणाचा मला अनुभव येत आहे? देवाचे प्रिय लोको, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणात पाहिलं, वाचता का उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 4थं वचन. देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवानं प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला, 4थ्या वचनामध्ये काय म्हटलं? देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवानं जगातली प्रत्येक वस्तू चांगली निर्माण केलेली आहे. आमेन. ऐकता का तुम्ही? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की देव सगळं चांगलं करतो. मग प्रश्न उरतो, वाईट झालं कसं काय? आम्ही तर वाईट, मला माहिती इथं आज रात्री तुमचं येण्याचं कारणच काय? काहीतरी विपरीत तुमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, काहीतरी वाईट घडलेलं आहे. कुणाचा पती तिच्याशी नीट संबंध ठेवत नाहीत, कुणाचे लेकरांचे प्रश्न आहेत, कुणाच्या घराचा प्रश्न आहे, कोण ज्या ठिकाणामध्ये काम करतं त्या ठिकाणामध्ये प्रश्न आहे. मग तुम्ही लोकांकडे पाहिल्यावर तुम्हाला कळतं यांचं चांगलंय आणि माझ्या जीवनामध्ये वाईट. मग याला जबाबदार कोण आहे? शास्त्रात तर लिहिलं की देव कोणाचं वाईट करत नाही. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सांगितलं देवानं सुरुवात करताना सगळी चांगली सुरुवात केलेली आहे. ऐका, जन्माला घालताना ना, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमच्या संबंधानं, तुम्ही मुलगी असाल तर तुमच्यासाठी पेढे वाटले, मुलगा असेल तर तुमच्यासाठी मुलगी असेल तर जिलबी वाटली किंवा बर्फी वाटली, आणि मुलगा असेल तर काय वाटले? म्हणजे सुरुवात कशी तुमची? का तिथं जन्माला आल्यावरच आईने कपाळावर हात मारले, हे कशाला जन्माला आलं? मी आज एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये एक बाई आणि तिचं छोटंसं बाळ, आणि त्या छोट्याशा बाळाच्या तोंडावरती इतके भयानक प्रकारचे केस आणि सगळं त्याचं शरीर विद्रूप, पण ती फॉरेनर त्या मुलाला बघून त्याचे चुंबन घेत आहे, त्याला रडत आहे आणि त्याची नाळ अजून कापलेली नाही, पण ती स्त्री त्या मुलावरती एवढं प्रेम करते, किती का असं वाईट असे ना, पण ती त्याच्यावर प्रेम करते. आणि बायबल सांगतं तुम्हाला जन्माला घातलेल्या दिवसापासूनच देवानं तुमचं चांगलं केलं. प्रश्न असा पडतो, मग माझं वाईट होतं का? हा मोठा प्रश्न आहे. देव निसंशय कोणाचं वाईट करत नाही. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आणि कोणाचं वाईट करणं हे देवाच्या मनामध्ये नाही. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 31 वचन वाचा बरं. पहिला अध्याय 31 वचन. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. कुणी पाहिलं? देवानं काय वाचा बरं वचन परत. आपण केलेलं सर्व कसं आहे? फार चांगले आहे. म्हणजे देवानं निर्माण केलेलं सर्व कसं आहे? चांगलं आहे. तुमचं घर कसं आहे? चांगलं आहे. लेकरं कशी आहेत? फार चांगले आहे. नवरा कसा आहे? फार चांगले आहे. आता वाईट काय? आता तर तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे.
शास्त्र तर सांगतं देवानं निर्माण केलेलं सगळं चांगलं आहे. लेकरं चांगली आहेत, नवरा चांगला आहे, घर चांगलं आहे, नोकरी चांगली आहेत, शेजारी चांगले आहेत, नातेवाईक चांगले आहेत, मंडळी चांगली आहे, परिवार चांगला आहे, तुमची आर्थिक स्थिती पण चांगली आहे. शास्त्र सांगतं देव निसंशय कोणाचं वाईट करत नाही. म्हणजे मनामध्ये शंका पण घेऊ नका देव वाईट करेल. पण प्रश्न अजून पण तोच आहे, माझं वाईट झालं, माझं वाईट झालं. मग कारण तर शोधलं पाहिजे ना, वाईट का? देवाच्या वचनात तर लिहिलं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन. हा, देव वाईट नाही. देव कसा आहे? निसंशय कोणाचं वाईट करत नाही. पण वाईट झालं, आता वाईट झालं तर जायचं कोणाकडं? चांगलं कोणी निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? देवाने. मग वाईट झाल्यावर जायचं कोणाकडं? देवाकडे. आजारी पडल्यावर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानातून तर गोळ्या मिळणार नाही ना, मेडिकलमध्ये जावं लागेल ना. प्रॉब्लेम आमचा तोच आहे. वाईट झाल्यावर आम्ही काय करतो? नको तिथं जातो. जिथं तुमचं चांगलं होईल त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी आम्ही दुसरे मार्ग तपासत असतो, काहीतरी मार्ग तपासण्याचा प्रयत्न करतो. मागाशी मी सांगितल्याप्रमाणे मेडिकलच्या दुकानात जाऊन गोळ्या घेण्याच्या ऐवजी आम्ही या दुकानात, मग डीमार्टला जा, मग जनता सुपर मार्केटला जा, मग बिग बाजारला जा. अहो सगळे बाजार तुम्हाला एकदा सांगतील मेडिकलमध्ये जा. ह्या शास्त्रातलं सगळं सिद्धांत काय सांगतो? चांगलं होण्यासाठी मला देवाकडे जावं लागणार. परमेश्वर किती चांगला आहे काय करायचंय? अनुभव घेण्यासाठी तुम्हाला देवाच्या जवळ गेलं पाहिजे. जसं मी पाहतो की इथं आल्यावर, चर्चमध्ये आल्यावर, चर्चमध्ये येऊन अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळतं, नाही रे इथं पाऊल टाकलं आणि समस्या दूर व्हायला सुरुवात झाली. आज कित्येक लोकांचं अनुभव आहे. जे लोक या मंदिरामध्ये आले, आज सकाळीच एका मावशीने मला सांगितलं, ती रडत होती. ती म्हटली अहो प्रार्थना करा, मी देवाजवळ प्रार्थना करत आहे, एकदा तरी माझं पाऊल या शिलोमध्ये पडावं. कशासाठी? कारण त्यांना माहिती इथं देव काम करत आहे. अनुभव तर घ्यायला पाहिजे. परमेश्वर कोणाचं वाईट करत नाही. त्यानं निर्माण केलेली सर्व वस्तू चांगली आहे आणि शास्त्र सांगतं की परमेश्वर सगळं काही चांगलं निर्माण करतो. मला वाटतंय 34वा अध्याय, या स्तोत्र संहिता 34वा अध्याय आणि त्याचं 10 वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 34वा अध्याय 10 वचन वाचूया. तरुण सिंहासही वान पडते. तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. शास्त्र सांगतं देव चांगला आहे आणि तुम्हाला वाटतं देवानं मला सगळं चांगलं चांगलं द्यावं. बघा तुम्ही, मला जेवढे फोन येतात ना त्या सगळ्या फोनमध्ये, पास्टर आता मुलगा बघायला चाललंय आणि तो मुलगा चांगला असावा म्हणून प्रार्थना करा, त्याची घरची परिस्थिती चांगली असावी म्हणून प्रार्थना करा, त्याची नोकरी चांगली असावी म्हणून प्रार्थना करा. मग आम्ही काय करतो माहिती का? चांगला मुलगा आहे का नाही शेजारी पाजारी चौकशी करायला करतो. तो मुलगा कसा आहे हो? शेजाऱ्यांचं त्यांचं भांडण असेल तर ते काय सांगतील? अरे डांबरट आहे तो दारू पितो, तो जुगार खेळतो, तो अजून एका पोरीच्या लफड्यामध्ये आहे. का तर त्याला तुमचं चांगलं करायचं नाही. आणि मग तुम्ही काय म्हणता? अहो त्याच्याविषयी सगळं मला वाईट ऐकायला मिळालं. मग चांगला चान्स तुमचा गेला. पण शास्त्र सांगतं, अब्राम आपल्या चाकराला सांगतो, ज्यास माझ्या मुलाला तू पत्नी बघशील ना त्यास तिथं जा आणि देव जे सांगेल तेच तुम्हाला दे. म्हणून त्या ठिकाणामध्ये अब्रामाचा चाकर विहिरीजवळ देवाला प्रार्थना करताना काय म्हणतो? हे प्रभू, जर तुझ्यापासून ती मुलगी असेल, माझ्या धान्याला ती मुलगी जर पसंत असेल, तर एक काम कर की ती मुलगी मला पाणी पाजेल, माझ्या उंटाला पाणी पाजेल, आणि मग मला कळेल की ही मुलगी तू माझ्या धण्यासाठी ठेवलेली आहे. आणि इकडं देवाने चांगली पत्नी रेबका या इसाकाला दिली. का? चांगुलपणासाठी देवाला शरण जाणं गरजेचं आहे. परमेश्वर कोणाचं वाईट करत नाही. मग वाईट झालं का? आम्ही देवाला शरण गेलो नाही ना. हो का वाईट झालं? आम्ही लोक म्हणतात नाही देवानं वाईट केलं. देवानं नाही वाईट केलं, तू देवाला शरण गेला नाही, त्याच्यामुळं सगळं वाईट तुझ्याकडे यायला लागलं. कारण देव चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. मग परमेश्वराला तुम्ही सोडलं, जगात सगळीकडे वाईटच आहे.
जगामध्ये चांगलं कुठंच नाहीये. मग तुमचा नवरा पण चांगला नाही, मग तुमची सासू पण चांगली नाही, मग तुमचे नोकरीचं ठिकाण पण चांगलं नाही, कारण तुम्ही देवाला सोडलेलं आहे. पण जर देवाकडे तुम्ही आला, वाचा बरं ते वचन. हा, परमेश्वर हा तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. परमेश्वराला शरण जाणाऱ्या कोणाला? शरण जाणाऱ्यांना काय पण कोणत्याही चांगल्या वस्तू तुमच्याकडून ऐक. तुम्ही म्हणता ना माझं वाईट झालं, माझा नवरा वाईट आहे, माझी लेकरं वाईट आहे, माझी नोकरी वाईट आहे, माझं आरोग्य वाईट आहे, माझ्याकडे हेल्थ नाही, चांगली हेल्थ नाही. आम्ही सगळं सांगतो वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. आता बायबल काय सांगतं? आता काय प्रॉब्लेम माहिती का? आम्ही सगळ्याला शरण जातो. बॉसला शरण जातो. आम्ही बॉसला म्हणतो की बॉस, आणि मी आता चांगलं वागायला तयार आहे, तरी दुसऱ्यांदा सस्पेंडचं लेटर येतं. तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टरला सांगता आता मी सगळं पथ्य पाणी पळायला तयार आहे, तरी शुगर वाढली, तरी बीपी वाढलं. म्हणून मी तुम्हाला प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हाला वाटतं ते आमचं चांगलं करणार आहेत. म्हणून परवा एकाने सांगितलं, अहो सगळ्या गोळ्या घेतो, पथ्य पाणी पाळतो, पण शुगर काही कंट्रोल यायला तयार नाही. पण आता आमचा विश्वास आहे, तुम्ही प्रार्थना करा आणि शुगर. आता त्याच्या अगोदरच प्रार्थना केली असती, एवढं तुझी शुगर नॉर्मल झाली असती. आणि प्रार्थना केल्यावर लगेच त्याचा मेसेज आला. तर त्यांनी सांगितलं तुम्ही प्रार्थना केली आणि मग दुसऱ्या दिवशी टेस्ट केली, शुगर नॉर्मल झाली. का? चांगलं करणारा देव आहे, त्याला शरण जायचं, त्याला शरण जा. जो कोणी परमेश्वराला शरण जातो, शास्त्र सांगतं की देव त्याचं कधीच वाईट होऊ देत नाही. आणि देवाच्या वचनात सांगितलं परमेश्वराला शरण जाणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडते. परत वाचा. हा, तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते. हा, त्यांची उपासमार होते. पण कोणाला? परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची. जर देवाला शरण गेला, ठरवला आता मी माझं स्वतःचं काही ऐकणार आहे, चला म्हटले ना चर्चला या, चला चर्चला. ते म्हटले ना उभं राहा. शरण येणं म्हणजे ते बर का. शरण आला ओळखायचं कसं? मी का उभा राहू, मी हात वर का करू, ते खाली बसा म्हणल्यावर खाली का बसू, आणि ते गाणे गा म्हणल्यावर मी काही गाणं गाणार नाही, मी फक्त चर्च मध्ये येऊन बसेल आणि मग त्यांना जे करायचं ते करा. मग पुष्कळ लोक चर्च मध्ये येतात आणि कुठल्या प्रकारची ऍक्शन रिॲक्शन नाही, कुठल्याच प्रकारची कृती, देवाला शरण जाणं नाही. मग देवाच्या चांगुलपणाचा अनुभव तुम्हाला कसा येईल? पण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला शरण जाता, सरेंडर होता, तुम्ही देवासमोर रडता, तुम्ही म्हणता प्रभूजी आता तूच माझा आधार आहे, प्रभूजी तूच माझं सहाय्य करणार आहेस. आम्ही पाहतो की ज्यावेळेस हन्ना आणि पनींना या पनन्नेकडे आणि तिच्याकडे संतती आहे, हन्नेकडे संतती नाही. हन्ना रडत आहे, तिचा नवरा, आणि आता तिचा नवरा म्हणतो मी सगळं काही तुला दुप्पट देतो, तू रडू नकोस. ती म्हणती माझे अश्रू तू पुसू शकत नाही, मला तू वस्तू देऊ शकतो, पण मला माहितीये मला संतती देणारा माझा देव आहे. आणि बायबल सांगतं ती परमेश्वराच्या मंदिरात गेली, ती सरेंडर झाली, ती रडायला लागली. आतापर्यंत ती रडली नव्हती, एवढे वर्ष तिने मंदिरात पाऊल टाकलं, पण ती सरेंडर झाली नव्हती. पण इतिहास बदलला, तिने परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकलं आणि ती सरेंडर झाली. याजक तिच्याकडे पाहून म्हणत आहे बाई तू मद्यपान पिलं का, दारू प्यालीस का, एवढं कसं काय ती रडत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्या विषयी आणि त्या ठिकाणामध्ये याजकानं सुद्धा संशय घेतला, परंतु तिला याजकाकडे लक्ष दिलं नाही, लोक काय म्हणतात त्याच्याकडे पाहिलं नाही. तिला माहितीये आज मी परमेश्वराला शरण गेले तर त्याच्याकडे कोणत्या चांगल्या वस्तूची वान पडत नाही. आणि बायबल सांगतं दुसऱ्याच वर्षी तिच्याकडे शबवेलासारखा सुंदर बाळ जन्माला आलं. का? देवानं शरण गेल्यावर तिला काय दिलं? शमवेल दिला. तुम्ही प्रभूला शरण जाल त्यास तुमच्यासाठी सर्वोत्तम भेट वस्तू प्रभूकडे असेल आणि तुमची अवस्थाच बदलून जाईल. शरण गेला की चांगल्या वस्तू मिळणार आहे. शरण जा, राखून राहू नका. एकदा तरी शरणागती पत्करा, एकदा तरी हार माना देवासमोर. प्रभूजी काहीच करू शकत नाही मी. आणि ही गोष्ट तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही किती आयुष्यामध्ये स्ट्रगल करा, तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही. एकदा का प्रभूने तुम्हाला हात दिला तर तुम्हाला पाण्यामध्ये कोणी घालू शकणार नाही, कोणी तुम्हाला बुडवू शकणार नाही. प्रभूने एकदा तुमची मदत केली, देवाने एकदा तुमचं सहाय्य केलं. शास्त्र सांगतं
परमेश्वर कोणाचं वाईट करत नाही, पण तुमचं वाईट होण्याचं कारण काय? तुम्ही प्रभूला शरण जा. एका वाक्यामध्ये बायबल समजलं, एका मिनिटात तुमचं वाईट पण जीवनातनं निघून गेलं. शरण जा देवाला, बस. शुक्रवारी प्रार्थना आहे म्हटलं की निघायचं. मग या शुक्रवारी जात नाही, घरात बसतो, अमकं करतो तमकं करतो, मग बसा वाईट घेऊन तुमच्याकडं. आणि मग परत देवाला विचारायचा प्रश्न, देवा कसं काय झालं? 3 शुक्रवार गेलो, 3 शुक्रवारमध्ये 4 शुक्रवारमध्ये तुला कोणी सांगितलं 3 आणि 4? देवानं तर तुला सगळ्या जीवना. आम्ही म्हणतो नाही हो पाळक साहेब, अशी प्रार्थना करा की परत आजार पण येऊ नये. डॉक्टर तरी गोळी देतो का? तो पण तुम्हाला तो बा डॉक्टर किती हुशार असतात, कोणत्या उपचारावर कुठली गोळी बरोबर माहिती असते. पण तो म्हणतो कोर्स घ्या, आणि कोर्स घेतल्यावर तो काय म्हणतो, अजून जर ताप आला तर परत दाखवायला माझी 300 रुपये फी. गोळ्याचा पण धंदा बरोबर राहणार आहे. आणि तुम्ही कधी कधी घरात, आता मी तर सोलापूरमध्ये पाऊल टाकल्यापासून विचारा, मी कधी आजारी पडलो तर एकही गोळी घेतली नाही. मला माहिती की देवाने सिस्टम आतमध्ये तयार करून ठेवलेली आहे. आतमध्ये जंतूंचं ताप कशाने येतो माहिती का? आतमध्ये जंतूंचं युद्ध चालू असतं. पांढऱ्या पेशी आणि बाहेरच्या पेशी यांचं युद्ध चाललेलं असतं. आता युद्ध चालल्यावर टेम्परेचर वाढतं. इकडं त्या पेशी मेल्या, शत्रू मेले, तुमचं टेम्परेचर जात आहे मला माहिती आहे. त्याची मला माहिती आहे आता युद्ध चालू आहे आणि 1-2 दिवसांनी जाईल आपोआप. मग त्याच्यामध्ये शरीरच तुम्हाला सांगतं. आम्ही म्हणतो नाही हो ताप आला ते जेवत नाही, तुला जेवायलाच नाही पाहिजे म्हणून ते बरोबर तुझ्या तोंडाची चव पण घालवतं. सिस्टम करून ठेवली देवानं शरीरामध्ये, का तर विसावा पाहिजे. खाऊन खाऊनच जंतू आतमध्ये गेलेत ना. आता थोडे दिवस शत्रू आतमध्ये जाऊ देऊ नकोस. जेवणातनं शत्रू जातात आतमध्ये, मग आपोआप तोंडाची चव जाती, जेवण जात नाही, मग जेवण बंद होतं. आणि जेवण बंद झाल्याबरोबर आतली सिस्टम व्यवस्थित झाली, परत तोंडाला चव येते, परत तुम्ही तरतरीत पुन्हा तुम्ही कामकाजाला. मग हे डॉक्टर तुम्हाला 1000-2000 बिल करून दाखवतो आणि देवानं तुम्हाला ऑर्डरली सिस्टम दिलेली आहे. मग शरण कुणाला जायचं? परमेश्वराला. तुम्ही गोळ्याचा डब्बाच करून ठेवलाय घरामध्ये, पोतच आहे. ही आमक्याची दाखवतो ना, ही आमक्याची, ही तमक्याची, हे बीपीच्या एवढ्या, हे शुगरच्या एवढ्या, हे कशाचं डोकं दुखल्यावर, हे कशाचं कान दुखल्यावर, हे सगळं सिस्टम व्यवस्थित आहे. पण कान दुखल, नाक दुखल एवढा आमचा विश्वास पक्का आहे. हे दुखणारच आहे, हे होणारच आहे प्रॉब्लेम. परंतु बायबल काय सांगतं की आम्ही ज्या परमेश्वराला शरण जाऊ. स्तोत्र 119 आणि त्याचं 68 वचन वाचा बरं. स्तोत्र 119 आणि त्याचं 68 वचन वाचा पटकन. तू चांगला आहेस. काय? कोण चांगलं करतो? तू चांगला आहे, तू चांगलं करतो. ऐका, तुझे नियम. कधी तू चांगलं करतो? जेव्हा मी तुझे नियम शिकतो. परमेश्वर वाईट कोणाचं करत नाही, पण का वाईट होतं? मी देवाचे नियम पाळत नाही म्हणून माझं वाईट होतं. किती साधं सोपं गणित आहे, किती साधं सोपं जीवन जगण्याची पद्धती आहे. स्तोत्र करता दावीद म्हणतो, हे परमेश्वरा तू चांगला आहेस आणि तुझं नियमशास्त्र ज्याला समजतं त्याचं चांगलं होतं. नियमशास्त्र समजून तर घ्यायला पाहिजे ना. पण आम्हाला काय माहिती का, सगळ्यात सोपा मार्ग पाहिजे. कोणता? नाही वाईट झालं, आता चला प्रार्थनेला जाऊ, डोक्यावर हात ठेवून घेऊ. मग त्याने डोक्यावर हात ठेवले की झालं आमचं चांगलं. एवढं सोपं आहे का तुमचं चांगलं व्हायचं? मी डोक्यावर हात ठेवल्यावर तुमचं चांगलं व्हायला? इथं शास्त्र सांगतं तुम्ही देवाचे नियमशास्त्र वाचा. परत वचन. तू चांगला आहेस, तू चांगलं करतो, तुझे नियम मला शिकवू. योबाचं पुस्तक 34 अध्याय 12 वचन आहे. वाचा बरं. आता त्याचं नेमकं ते वचन वाच. देव निसंशय. तुमचं जे टायटल होतं, टायटलचं वचन जे मी विसरलो होताच बरं का, कधी कधी समजून घ्या. देव निसंशय काही वाईट करीत नाही. काही वाईट करीत नाही. कोण वाईट करत नाही? देव कधीच वाईट करत नाही. हे कन्फर्म ठेवा, खात्रीशीर डोक्यामध्ये ठेवा. देव कधीच वाईट करत नाही. मग वाईट होतं कशामुळं? नियमशास्त्र माहित नसल्यानं वाईट होतं. आलं का लक्षात? देव नाही वाईट करत तुमचं. देवाला कसलं वाईट माहित असणार आहे? देव चांगला आहे, त्यानं निर्माण केलं सगळी चांगल्या गोष्टी.
त्याने पाहिला, त्यांनी सांगितलं की आता सूर्य चंद्र तारे निर्माण केले. तो काय म्हटला? सूर्यचंद्र तारे काय चांगले का वाईट आहे? मग लोक तर म्हणतात आमचे ग्रह फिरले आणि वाईट झालं. त्यांचे ग्रह फिरले हो, पहिले खूप चांगलं होतं. अरे काय नाही समजलं किती होतं. घर फिरलं तर वाशे पण फिरतील, वाशे फिरले तर डोक्यात पत्रा पडेल, भिंती पडतील. घर फिरले, वाशे फिरले, ग्रह फिरले, सूर्य फिरला, चंद्र फिरलं, तारे फिरले, काही फिरत नसतं, सगळं जागेवर असतं. फिरलंय तुमचं डोकं. तुम्ही देवाच्या वचनामध्ये घडून जाण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या मार्गानं तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागता. तुम्हाला दारू प्यायची तुम्ही दारू पिता, तुम्हाला मारामारी करायची तुम्ही मारामारी करता, तुम्हाला चर्चला जायचं तुम्ही जाता, तुम्हाला वाटलं नाही जायचं तुम्ही नाही जात. देवाच्या नियमांकडे तुमचं लक्ष नाही. आणि शास्त्र काय सांगतं? परमेश्वर चांगला आहे, पण जे त्याचं नियमशास्त्र. वाचा परत वचन 119:68 वचन. तू चांगला आहेस. काय करतो तू? कोण चांगलं करतो? देव चांगला आहे आणि तो काय करतो? चांगले करतो. मग वाईट कोण करतं? कधी कधी आम्ही म्हणतो बाळा कर ते लग्न चांगलं. ते अहो नाही, मी पाहिलं त्याला बिडी पिताना, मी पाहिलं पानाच्या टपरीवरती त्याला सिगारेट ओढताना, मी दारूच्या गुत्त्यावर. आम्ही म्हणतो नाही सुधरेल ना. परवा एका आंटीने मला फोन केला, खरं माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. म्हणलं कशासाठी? त्याचं लग्न व्हावं. म्हटलं ठीक आहे करतो प्रार्थना. ते म्हटलं थांबा थांबा थांबा, नुसतं लग्न व्हावं म्हणून प्रार्थना करू नका, मग त्याला नोकरी लागावी म्हणून प्रार्थना करा. बरं ठीक आहे म्हटलं प्रभू याला नोकरीला. थांबा थांबा थांबा, तो दारू पण पितो म्हणून त्याची दारू पितो, त्याला नोकरी नाही, तुला वाटतं त्याचं लग्न व्हायला पाहिजे. मी त्यांना म्हटलो अहो तुम्हाला कळतं का? तो दारू पितो, त्याला नोकरी नाही, तुम्ही म्हणता त्याचं लग्न व्हायला पाहिजे. नाही सुधरेल हो. म्हटलं तुमची पोरगी तुम्ही द्याल का असल्या बेवड्याला? चुकून पण म्हटलं आता माझ्याकडे एक प्रार्थना करून घ्या, देवा याला व्यसनातनं बाहेर काढ. व्यसनातनं बाहेर केला, नोकरीला जाईल, चांगलं जीवन असलं की त्याचं लग्न होईल. वाईट का होतं आमचं? आम्ही देवाचे नियम पाळत नाही, नियमशास्त्र आम्ही पाळत नाही. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या योजनेप्रमाणे, माझ्या डोक्याला येईल तसं मी वागणार आहे. माझं मन मला जसं सांगतं, हे तरुणा तुझ्या तारुण्यामध्ये तुझं अंतःकरण तुला उल्हास देव, मनास येईल त्याप्रमाणे वाग. आणि बायबल काय सांगतं? प्रत्येक गोष्टीचा हिशोब. मग तरुणपणात केलेली पातकं आम्ही म्हणतो नाही तरुणपणात चुका झाल्या तो, मग म्हणून तर आता घेतलंय सगळे व्याधी विकार शरीरामध्ये. का? जो अधर्माची पेरणी करेल दुःखाची कापणी करेल. दावीद म्हणतो मी तरुण होतो आता, पण तरी सुद्धा एक गोष्ट माझ्या ध्यानामध्ये आली, धार्मिक निरश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली. कारण देव चांगला आहे, देव चांगला आहे, तो वाईट करत नाही. मग नियमशास्त्र माहित नसल्या कारणानं आणि आम्ही पाहतो की आम्हाला देव आमच्या जीवनामध्ये वाईटपणाचा अनुभव येतो. दुसरी गोष्ट वाचूया, स्तोत्र 145 आणि त्याचं 9 वचन. स्तोत्र 145 9 वचन. हा वाचा. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. सगळ्यांनी वाचा. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. परमेश्वर कुणाला चांगला आहे? सगळ्यांना चांगला आहे. बोला की जोरात, कुणाला चांगला आहे? सगळ्यांना चांगला. मग आम्ही म्हणतो नाही हो, परमेश्वर फक्त पाळकाला चांगला आहे, त्या सिस्टरला चांगला आहे, ते ब्रदरला चांगला आहे. बायबल सांगतं परमेश्वर सगळ्याला चांगला आहे. आमेन. विचारसरणी बदलली पाहिजे. देव चांगला आहे. हालेलुया. परमेश्वर चांगलंच करतो. आमेन. बायबल सांगतं तो कोणाच्या बाबतीमध्ये भेदभाव करत नाही. योहान 3:16 मध्ये सांगितलं देवानं जगावर एवढी प्रीती केली, जगावर प्रीती केली. त्यानं जगामध्ये असं म्हटलं नाही जे ख्रिस्ती लोक आहे त्यांच्यासाठीच माझं रक्त सांडलं जाईल. तो असं म्हटला नाही जे चर्चला जातं त्यांच्यासाठीच रक्त सांडलं जाईल. तो असं म्हटला नाही की जे नित्य आणि पहिल्या गाण्यापासून शेवटच्या प्रार्थनेपर्यंत जे थांबतात आणि त्यांच्यासाठीच माझं रक्त सांडलं. त्यानं साऱ्या जगाला आपलंसं केलं, उद्धार संपूर्ण जगाला दिला आणि सुटका संपूर्ण जगाला दिली. म्हणून शास्त्र सांगतं परमेश्वर सगळ्यांसाठी चांगला आहे.
आजच्या रात्रीची सुवार्ता काय की परमेश्वर तुमच्यासाठी चांगला आहे, परमेश्वर तुमच्यासाठी चांगला आहे, तुमच्या लेकरांसाठी चांगला आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या योजना तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी, तुमच्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी चांगल्या आहेत. तुम्ही फक्त त्याच्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. माझं वाईट कोणीच करणार नाही म्हणून कोराचे पुत्र म्हणतात, जास्त पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी भिणार नाही का? कारण परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर सगळ्यांसाठी चांगला आहे. कान देऊ नाही का? आज जर तुम्ही या भावनेनं आला असाल, माझं देवानं वाईट केलं, देव सांगतो अरे मी सगळ्याच चांगलं केलं, तुझं का वाईट करेल? सगळ्याच चांगलं केलं. मग प्रश्न असा येतो, सगळ्याच झालं माझं कधी होणार? मी म्हणतो सगळ्याच झालं म्हणजे तुमचं हमखास चांगलं होणार. हालेलुया, हालेलुया. किती सोपं आहे. सगळ्याच झालं म्हणजे माझं होणार. लेकरं नाहीत, 100 वर्षे अब्रामाला दिले, मला देणार. म्हटलं पाहिजे तसं, म्हटलं पाहिजे तसं. आजार आहे शरीरामध्ये, लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं, त्याला प्रत्येक अवयव देवानं दिला, मला पण देणार, मला पण देणार. आता माझी किडनी फेल आहे, माझा अमकं आणि माझ्या डोळ्यामध्ये दिसत नाही आणि मी काय केलं? काही नाही, देव योग्य समयी तुला दृष्टी देणार. 38 वर्षाच्या दुखणे करायला 38 वर्षानंतर बरं केलं का नाही? पण आम्ही म्हणतो नाही हो बाळासाहेब, अशी प्रार्थना करा की परत यायलाच लागू नये, म्हणून देव देत नाही. परत यायला लागू नये तुझी भावना आहे ना, मग देव तो देव आहे, तो बरोबर विचार करतो. अरे अगली बार ये नाही आएगा. 38 वर्षाच्या दुखणे करायला तिथं तसंच ठेवलं का? कारण त्याला माहितीये इथून निघल आणि परत इकडे येणार नाही. 38 वर्षात त्याला शिकवलं, सगळे बरे होऊन चाललेत आणि मी काय बरा व्हायला तयार नाही. मग येशू तिथं आला आणि त्याला प्रश्न केला, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? प्रभू अरे कोण सोडत नाही ते कथान सांगू नको, बरं व्हायचं का? मी चांगलं करण्यासाठी आलेलो आहे. आणि आम्ही पाहतो 38 वर्षाचा दुखणेकरी बरा झाला, मग तुम्ही पण बरे होणार, कारण देव सगळ्यांसाठी चांगला आहे, सगळ्यांसाठी चांगला आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, एवढ्या वर्षाच्या ख्रिस्ती प्रवासामध्ये देवानं किती अद्भुत रीतीने तुमच्या बरोबर राहिला है ना. अब्रामा बरोबर जसा राहिला ना, तसा इसाका बरोबर सेम टू सेम तसाच. या इसाकाची बायको पण एका राजाने घेऊन गेला, त्यांनी पण तिला घरामध्ये ठेवलं, यांनी पण घरामध्ये ठेवलं. हा पण घाबरला. सगळं झेरॉक्स कॉपी. अब्राम आणि इसाक यांच्याकडे बघितलं ना तर तुम्हाला दिसेल झेरॉक्स कॉपी दोघांमध्ये चाललेली, सेम टू सेम. मग जसा तुमच्या बरोबर राहिला तसं तुमच्या मुलांबरोबर तो राहणार. का तर तुमचा देव पिढ्यानपिढ्याचे आशीर्वाद तुम्हाला देतो, पिढ्यानपिढ्याचे. परमेश्वर सगळ्यांसाठी चांगला आहे, सगळ्यांसाठी. दुसरी गोष्ट वाचूया, परमेश्वर सगळ्यांसाठी चांगला आहे आणि त्याचा चांगुलपणा कोणाला त्या ठिकाणामध्ये मिळतो माहिती का? त्याच्या चांगुलपणाचा पुरावा जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांनाच मिळतो. देव चांगला आहे, पण कुणाला पुरावा मिळणार आहे? अनुभव कुणाला येणार आहे? आम्ही वाचलं ओ टेस्ट अँड, कोणाला कळणार आहे त्याचा अनुभव? ज्यांनी चव घेतली नाही का. आता पुष्कळ वेळा आम्ही ऐकतो अमक्या अमक्या हॉटेलमध्ये खूप चांगलं आणि जेवण मिळतं नाही का, पण तुम्ही गेलाच नाही तर तुम्हाला काय टेस्ट कळणार आहे? त्याच्यासाठी किंमत तर मोजावं लागेल ना. जात का नाही माहिती का? बजेट परवडत नाही ना, किंमत मोजावी लागणार. तसं परमेश्वर चांगला आहे, किंमत तर मोजावी लागेल चव घेण्यासाठी. असंच तुम्हाला थोडी मिळणार आहे. नाही तुम्ही घरी बसा आणि मग आम्ही फोनवरती प्रार्थना. बरे नाही आम्हाला तिकडे येतात नाही, एक काम करा ना तुम्ही फोनवर करा ना प्रार्थना. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का? पहिले सगळे बिलं द्यायला रांगेत थांबावं लागत होतं, आता सगळे बिलं आणि ऑनलाईन जेवढं आलं तेवढं फ्रॉड पण आला. नुसतं तुम्हाला कोणीतरी काहीतरी म्हटलं तर परवा विचार एका परिवाराने सांगितलं, बाळासाहेब मी आणि नवरा बायको आम्ही दोघं पण, नवरा मी आणि माझा नवरा दोघं मोलमजुरी करून करून पोट मारून मारून बँकेमध्ये आम्ही 30,000 जमा केले आणि आज आम्ही बघितलं तर सगळे आमचे पैसे उडवले. मोठा प्रश्न पडला की कसं काय? हे सगळं आमची जमापुंजी कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकली, खाऊन टाकली का? तो फ्रॉड झालेला आहे. ऐका, ज्या दिवशी तुम्ही
देवाच्या योजनेप्रमाणे त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्यासाठी त्याच्या मंदिरात येणार नाही. तुम्ही ज्याच घरी थांबाल त्यास तुमचं नेमकं वाईट होणारच आहे. ऐका, दाविदाला देवानं नियम दिला होता. इस्रायलाच्या राजानं दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला बाहेर जाऊन युद्ध करायचं आणि तेवढ्यामध्ये दावीद आम्ही पाहतो की तो घरीच थांबला. तो नियम त्यानं पाळला नाही, घरी थांबला. परिणाम काय झाला? खिडकीतनं त्यानं पाहिलं एक स्त्री आंघोळ करताना त्याचं मन तिच्याकडे आकर्षित झालं आणि त्याच्या घरामध्ये सगळं वाईट पण शिरलं. का? कारण देवाच्या चांगुलपणाचा अनुभव. युद्धाला जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? युद्धाला जर तो गेला तर परमेश्वर प्रत्येक युद्धामध्ये त्यांना विजय देत होता आणि येताना त्यांच्याकडे पुष्कळ आशीर्वाद असत असे. त्यांच्याजवळ पुष्कळ सोनं नाणं आणि गाढवं उंट घोडे हे सगळे त्यांना देव देत असे. का? युद्ध केल्यावर देवाचं प्रतिफळ आहे. तसं तुम्हाला युद्ध करण्यासाठी आपली जागा सोडावी लागते, अन्यथा तुमच्या जीवनामध्ये वाईटपणाचा अनुभव तुम्हाला येणार आहे. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. कोणाला चांगलं आणि देव बनवतो तर परमेश्वराच्या देवाच्या वचनामध्ये म्हटलं की तो सगळ्यांसाठी चांगला आहे. सगळ्यांसाठी. सगळ्याला सूर्य आहे. सगळ्याला एक नाही हो. आम्ही जर असतो ना, सूर्यदेवाने आमच्या ताब्यात दिला असतं तर आम्ही देवाला म्हणतो देवा शेजारच्याला देऊ दे नको. अहो आम्ही एवढे भारी की ते आमची खिडकी पण बंद करतो. आपल्या लाईटवर ते अभ्यास करतात. सूर्य जर देवाने ताब्यात दिला असतं तर किती प्रॉब्लेम झाला असता. देवानं सूर्य आपल्या ताब्यात ठेवला आणि तो म्हटला कुठली जात, कुठला पंथ, कुठलं धर्म काय नाही, माझी इच्छा आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं सूर्य आणि त्याची शक्ती त्यानं उपभोगावी. देवानं सगळ्यांसाठी सूर्य देऊन टाकलेला आहे. सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी. दाऊद इब्राहिमला पण सूर्य हो. त्यांनी एवढे बॉम्बस्फोट करून मारले तरी त्याला तो पण सूर्याचा उपभोग घेतो. म्हणजे देव सगळ्यांसाठी चांगला. मग प्रश्न पडतो देव त्यांना का मारत नाही? वाईटावर कशाला सूर्य पाडायला पाहिजे? तो म्हणतो माझा विश्वास आहे एक दिवशी मी यांना बदलून टाकेल. आणि तुम्हाला माहिती का, अरुण गवळी शार्प जो मोठा गुंड बॉम्बे मधला, त्याचा पुतण्या शार्प शूटर त्याचा राईट हँड होता. पण देवानं त्याला पण बदललं. तो पुतण्या सांगतो पूर्वी माझ्याकडे पिस्तूल होती, आता माझ्या हातामध्ये बायबल आहे. का? देव त्याचा सूर्य सगळ्यांवर पाडतो. कुणाचं परिवर्तन होईल सांगता येत नाही. कोणाचं परिवर्तन होईल सांगता येत नाही. एका व्यक्तीची साक्ष मी ऐकली. 40 बाळकांच्या सुपाऱ्या घेऊन आतापर्यंत मी मारलं, परंतु प्रभूनं मला दर्शन देऊन सांगितलं आणि माझं जीवनच बदलून गेलं. आता मी कोणाला मारत नाही. आता मी वाट पाहतो मला कोण मारेल, पण मला माहिती माझा देव माझा सांभाळ करणारा देव आहे. सगळ्यांवर तो सूर्य पाठवतो. का? कारण देवाला ठाऊक आहे एक दिवशी. तुम्ही म्हणाल मग जे मेले त्यांचं काय? हे मरणं जगणं जिवंत राहणं हे आमचं झालं. हा मेला मग यांनी त्याला मारलं, त्यांनी त्याला मारलं. जो व्यक्ती मरतो तो स्वर्गामध्ये अनंतकालिक जीवनासाठी जातो. देवाच्या दृष्टिकोनातनं पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य महत्वाचं नाही, तुमचं स्वर्गामधलं आयुष्य महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, देव चांगला या धारणेनं तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या समजायच्या. ही प्रभूची योजना आहे. ऐका, देव चांगला आहे. तो कधीच कोणाचं वाईट करत नाही. आता देवानं योसेफाला दर्शन दिलं, सांगितलं 11 पेंड्या तुला नमन करणार आहे. मग याच्या भावाने तर त्याला विकलं ना. मग हे कसं काय वाईट घडलं? मग तो तिकडे गेला, पोटीबाराच्या घरात गेलं, तिथं त्याच्यावरती आरोप झाले. किती भयंकर प्रकारच्या कष्टातनं तो चालला आणि एक दिवशी चांगल्या देवाचा अनुभव त्याला आला. त्यानं तोंड उघडलं नाही. सगळ्या परिस्थितीमध्ये देवाकडे पाहायला सुरुवात केली की नाही, देव चांगला आहे. लोक वाईट आहेत, भाऊ वाईट आहेत, पोटीबाराची पत्नी वाईट आहेत, तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्यावर ते वाईट आहेत, पण देव चांगला आहे. हे अवतीभोवती तुम्हाला वाईट लोक दिसतील, आजार पण वाईट आहे, देव चांगला आहे. आजार पण आहे, तुम्ही म्हणाल आजार पण आहे, हा वाईटच आहे, ते शुगरने किडल्यात जातात, डोळे जातात, ठीक आहे, हे आजार पण वाईट आहे, पण देव चांगला आहे. हालेलुया. देव चांगला आहे. मग तुम्ही त्या वाईट गोष्टीकडे पाहण्याच्या ऐवजी चांगल्या देवाकडे पाहा ना. हालेलुया. योसेफानं चांगल्या देवाकडे पाहिलं. परिणाम काय झाला? ज्यावेळेस तो सर्वोच्च पदावरती चढला, त्याची भावंड त्याच्याकडे आले, घाबरले. आम्ही तुझे दास, तुझ्याशी आम्ही वाईट वागलो. तो काय म्हणतो? वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती, माझं चांगलं व्हावं याच्यासाठी देव वेगवेगळ्या तुम्हाला परिस्थितीमधनं सिच्युएशन मध्ये नेतो आणि मग तुम्हाला कळतं, अरे बरं झालं, ही देवाची योजना होती. आता पुण्यात जर मला नोकरी सोडून सोलापुरात नसतो आलो तर बसलो असतो कुठेतरी फळ्यावर गिरवत,
साइन कॉस्ट, हा आता ते विसरलो मी. सकाळी उठल्यापासून ते सारखं सांग पायथागोरसचा सिद्धांत, अमका प्रमेय, हे ते 10वीच्या पोरांना उठल्यापासून. आणि एखादं गणित चुकलं, मला येत नाही, आपण या गणिताचा विचार उद्या करू, कारण मलाच येत नव्हतं ना. मग आदल्या दिवशी सगळं बसून व्यवस्थित सोडून घेणार, दुसऱ्या दिवशी असं काय त्याच्यात ते लेकरं सांगायचे नाही रात्री सोडवलं आम्ही. किती तुम्ही तपासून पहा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मला ते सगळं सोडल्यावर इथं आल्यावर कळलं, या घटना, या घडामोडी माझ्या जीवनात सगळं चांगलं व्हावं यासाठी देव चांगलाच आहे. आमेन. देव चांगला आहे, सगळ्यांसाठी चांगला आहे. हालेलुया. पण आज जर तुमच्याकडे काहीतरी वाईट असेल तर तो म्हणतो जर ऊन आहे तर सावली असणारच आहे, आमेन. उन्हाळा आहे तर पावसाळा असणार. येणारच आहे, आणि पावसाळा असेल तर उन्हाळा पण येणार आहे. म्हणून म्हटलं उन्हाळ्यात आपलं अन्न साठवा. पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. 9 त्याचा पहिला अध्याय 7 वचन. कोणासाठी तो चांगला आहे? नहूम पहिला अध्याय 7 वचन. पटकन वाचा. हा. परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे. तो शरणदुर्ग आहे. जे त्याचवर भाव ठेवितात, जे त्याच्यावर भाव ठेवितात, भाव ठेवतात त्यास तो ओळखतो. कोणासाठी चांगला आहे? कोणासाठी? जे त्याच्यावर भाव, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यास तो ओळखतो. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी चांगला आहे. कोणासाठी चांगला आहे? आम्ही म्हणतो अहो आता तर वाचलं परमेश्वर सगळ्यांसाठी चांगला आहे. तो म्हणतो कोणत्या सगळ्यांसाठी? जे माझ्यावर भाव ठेवतात, जे त्याच्यावर भाव ठेवतात त्या सगळ्यांसाठी तो चांगला, तो चांगला आहे. विश्वास तुमचा त्याच्यावरती आहे, श्रद्धा त्याच्यावरती आहे, शरण तुम्ही त्याला गेला त्याच्यावरती आणि तुम्ही प्रेम करायला लागला. तुम्हाला विश्वास आहे देव यातून मला बाहेर काढेल. जशी रक्तस्रावी स्त्री म्हणती मी जाते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते, आणि गेली ती त्याच्या गोंड्याला स्पर्श केला. पुष्कळ लोक त्या ठिकाणामध्ये होते, परंतु त्यातल्या एकाला पण आरोग्य मिळालं नाही. पुष्कळांचे धक्के लागले. मग रक्तस्रावी स्त्रीला कसं काय आरोग्य मिळालं? आणि येशू शिष्यांना विचारतो मला कोणीतरी हात लावला, कोणाचा तरी स्पर्श मला झाला. शिष्यांचं रिएक्शन काय? अरे एवढी गर्दी, त्यातनं कोणीतरी तुला हात लावला असेल, कोणाचा तर धक्का लागला असेल. तो म्हटलं नाही, हा सामान्य धक्का नाही, याच्यातनं माझं चांगुलपण, माझं सामर्थ्य म्हणजे माझं चांगुलपण, याच्यातनं कोणीतरी माझं चांगुलपण काढून घेतलंय. कोण आणि कोणी घेतलं? त्याच ती रक्तस्रावी विचार करतो. ती म्हटली मी जाते आणि याच्या वस्त्राच्या गोंड्याला. हा तिचा विश्वास आहे. बाकीचे सगळे बुजगावणे होते, ते गर्दीत आले. ते म्हटले नाही जाऊ बघू, काहीतरी आज काहीतरी चमत्कार घडेल. झाला तर झाला एखादा चमत्कार आपल्या पण जीवनामध्ये. केली तर केली त्याने एखादी भविष्यवाणी, मला पण अचानक नोकरी लागेल. केली तर केली त्यांनी भविष्यवाणी, माझं लग्न तरी होऊन जाईल. केली तर त्यांनी केली भविष्यवाणी आणि माझं कर्ज तरी फिटेल. केली तर केली भविष्यवाणी आणि त्यानं आणि माझं आणि जीवनामधलं सगळं आव्हाने पण काढून टाकेल. हे त्यांनी जर तर वर चालले. रक्तस्रावी स्त्री म्हटली नाही, जाते. माझा विश्वास आहे त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केले की मी बरे होणार आहे. हा फेथ कोणाला चांगला आहे? तो सो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी चांगला आहे. लक्षात ठेवा, विश्वास ही गोष्ट साधी गोष्ट नाही. ती प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच्यासाठी लढावं लागतं, रडावं लागतं, युद्ध करावं लागतं. तुमची परिस्थिती सामान्य परिस्थिती नसते. असामान्य परिस्थितीमध्ये तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. त्यास तुमचं सगळं वातावरण नकारात्मक असतं, सगळं नकारात्मक. जसं तिच्या संबंधानं म्हटलं, तिचे पैसे पण संपले होते. एक सुद्धा डॉक्टर शिल्लक नव्हता की आता याच्यानंतर मी याच्याकडे जाईल. ऐका, आतापर्यंत सगळ्या डॉक्टरनं तुमच्याविषयी नकारात्मक बोललं असेल, परंतु आज ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो तो सगळ्यात चांगला आहे. तो सगळ्यात चांगला आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी एकच त्याच्यात वर्गीकरण आहे, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवल्यानं तुम्ही चांगले होणार आहे. त्याला चांगुल पण अनुभवायला मिळणार आहे. वाचा वचन. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे. कधी हो? विपत्काली. ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये असताना त्यावेळेस देव चांगला असतो. आमेन. आलं का तुमच्या? देवाचं चांगुल पण तुम्हाला कधी पाहायला मिळणार आहे? ज्या दिवशी तुम्ही विपत्काली किंवा संकटामध्ये सापडलेला आहात. संकट आल्यावर देवाचं चांगुल पण तुम्हाला समजणार आहे. सगळं काही ठीकठाक आहे, पगार येतोय, लेकरं चांगली वागत आहेत, नवरा पण प्रेम करतो, परीक्षेमध्ये यश आहे, घरातलं वातावरण चांगलं आहे, सगळे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत आहे, शरीरामध्ये कुठलाच आजार नाही. मी म्हणतो सगळं ठीक असलं तर चर्च रिकामच राहिलो. कोण जाते चर्चला? मग
चांगला बिझनेसमध्ये फ्लो आहे, आजारच नाही आहे. आणि बघा जेवढे आजार वाढले तेवढी चर्चमध्ये गर्दी वाढायला लागली. कोरोनामुळे तर लोकांना एवढी दहशत बसली होती की ते कधी चालू होतं चर्च. या तुम्ही बाकीच्यांना पण पॉझिटिव्ह करून जा. कधी चालू होणार का तर भीती वाटत. घरात बसलो करोनाने गाठलं तर मग पाळक साहेब फोन प्रार्थना करावर का, मला पण आता घसा दुखायला लागलाय, मला पण ठसका लागायला लागलाय, मला पण आहे का. पण ज्या विपत्काली तुम्ही देवावरती विश्वास ठेवता, बायबल सांगतं परमेश्वर चांगला आहे. आमेन. विपत्काली बरं का, इतर वेळीच नाही. माझ्या सिस्टरने सांगितलं अचानक शुगर बीपी वाढलं, शुगर डाऊन झाली, बीपी वाढलं, काहीतरी असं झालं, ते चक्कर येऊन पडले, त्यांना शुद्धच नाही माहीत पण आहे ते कुठं पडलेत काय झालं. आणि तेवढ्यामध्ये ज्यांच्या दारामध्ये ते पडले होते त्या लोकांनी त्यांना उचललं आणि त्यांनी ओळखलं की हे प्रार्थनेचे लोक आहेत. आणि आपोआप बरोबर त्यांना घरी आणून सोडलं. का, संकट आल्यावर कदाचित वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती, पण चांगुलपणाचा अनुभव कधी आला, ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस देवाच्या चांगुलपणाचा अनुभव. येऊ द्या संकट, मी पीडित झाल्यानं माझं बरे झालं. कधी बरं होतं, पीडित झालं, पीडा तरी येऊ द्या ना. आणि म्हणतो पीडा नको देवा, सगळं काही ठीकठाक राहू दे. बघ रात्री झोपताना पण प्रार्थना, सकाळी सगळ्याला उठव, एक पण ऑफ होऊ देऊ नकोस. बॉम्बेचे लोक लय भारी ते म्हणतात आमचा नवरा ऑफ झाला, काही म्हणतात माझी बायको ऑफ झाली, सासू ऑफ झाली. इतकं सहज बोलतात कसं लाईट ऑन ऑफ झालेली त्यांची. नवरा ऑफ झाला, बायको ऑफ झाली. पवित्र शास्त्र सांगतं विपत्काली परमेश्वर तुमच्यासाठी शरणदुर्ग आहे, चांगला आहे. आमेन. आज तुम्ही संकटात आहात का, 100% परमेश्वर तुमच्यासाठी चांगला आहे. 100%. आमेन. कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाईटपणाचा अनुभव येतो ना, तुम्ही आणि त्याचा विचार करू नका. ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये सापडता त्यावेळेस म्हणायचं आता चांगलं होण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल. का, कारण शास्त्र सांगतं परमेश्वर किती चांगला आहे. याचा अनुभव घेऊन, याचा अनुभव घेऊन बघा, अनुभव घ्या. शेवटची गोष्ट वाचू 119 आणि त्याचं स्तोत्र 119 आणि त्याचं 71. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. काय शिकला, नियम. म्हणजे वाईट का होत, पीडा का येतात, तो नियमाकडे घेऊन जातो, बायबलकडे घेऊन जातो. आता बघा सगळं ठीक असलं, मी म्हटलं ना मी येऊ का तुमच्या घरी प्रार्थनेला. आता मी पूर्वी पण प्रार्थना सोलापूरमध्ये मला हाताला धरून लोकांनी घराबाहेर काढले बरं का. सोलापुरात जेव्हा प्रार्थनेला जात होतो ना त्याच लोक म्हणे जाओ. आता येता का. परवा कोणीतरी मला फोन केला, एक काम करा ना, आम्ही 15-20 लोक सकाळी 4:30 वाजता एकत्र जमतो आणि मग आमची ऑनलाईन प्रार्थना असते, तुम्ही ऑनलाईन बोलता का. झोपा तुम्ही पण, मला पण झोपू द्या. दिवस रात्र मी हेच करत आलो. आणि एवढं ऐकायचं, मी एवढं ऐकायचं तर यूट्यूबला ऐका, मला कशाला जाग करून ऑनलाईन प्रार्थना घेता. मला माहिती मला जास्त सेवा करायची. लगेच तावातावानी मी बोलतो तुम्हाला पहाटे, मग माझी बी झोप डिस्टर्ब, तुमची पण झोप डिस्टर्ब. सांगण्याचं तात्पर्य ज्यावेळेस तुम्ही नियमशास्त्राकडे जाता तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होते. एकदम सोपं आहे. मी पीडित झाल्यानं माझे बरे झाले. रोज उठल्यावर म्हणायचं पीडित झाल्यानं माझे बरे झाले. लोक तुम्हाला बघा हो एवढं चर्चला जाऊन कसं हो देवानं केलं, कसं झालं बघा यांचं. आणि मग लगेच ते म्हणतात खरंच आहे हो, आम्ही चर्चला जाऊन बाळक साहेब असं नव्हतं व्हायला पाहिजे. बरेच लोक मला तसा प्रश्न पण करतात, एवढी प्रार्थना करून देवाने असं का केलं. शांत व्हा. पास्टर तेलोरशी बोलताय तुम्ही. इथं देवावर 1% दोषारोप मी होऊ देत नाही. 1% पण माझा देव कधीच वाईट नाहीये. मिस्टेक तुमच्यामध्ये आहे, देवामध्ये नाहीये. तुम्हाला नियमशास्त्र माहित नाही, नियमशास्त्र जाणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो चांगला आहे. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. निसंशय देव कोणाचंच वाईट करत नाही. संशय धरू नका मनामध्ये.
मग का पीडा आली? आता इकडं म्हटलं मी पीडित झाल्यानं माझे बरे झाले. काय झालं? बरे झाले. पीडा आल्यानं बरे झाले. आजार आल्यानं बरं झालं बरं का? हालेलुया. आजार आल्यामुळेच तुमच्या चर्चला आलो. हो बरं झालं ना तुम्ही आला. मी तर देवाला बरं झालं प्रभू यांना हे आजार पाठवले. आता नियमित चर्चला येतील मरेपर्यंत. कारण ज्या दिवशी यायचं बंद करत त्या दिवशी तुम्ही ऑफच आहे. सुटका पाहिजे. 100% सुटका पाहिजे. नोकरी पाहिजे. त्या बाळासाहेब नोकरी ठेवा डोक्यावर हात. देवा याला नोकरी दे, देवा याला नोकरी दे. अहो गेलो तिथं माझं सिलेक्शन झालं नाही. नियमशास्त्र पाळलं. देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवलं. तू तर स्वार्थी हेतू नाही आला की आता मी प्रार्थना करेल आणि प्रार्थना केल्यावर मला नोकरी लागेल आणि मग परत मी जगामध्ये जाईल. देव तसं करत नाही. शास्त्र सांगतं देव पीडा पाठवतो कशासाठी? तुमचं बरं होण्यासाठी. तुम्हाला कळतं पीडा वाईट आहे. हो ना. मी पाहतो या मिस्त्री लोक इस्रायल लोकांना सोडत नव्हते. देव त्याला म्हटला मी फारोचं मन कठीण करेल आणि मग त्याचं मन कठीण करेल. 10 पिढ्या त्याच्यावरती पाठवेल आणि एकदा 10 पिढ्या संपल्यावर फारो स्वतःच म्हणेल यांना घेऊन जा, यांना घेऊन जा, यांना घेऊन जा. 10 पिढ्यानी फारो एवढा वैतागला की तो म्हटला बाबा तुझ्या लोकांना घेऊन जा. आणि तेवढं करत सुद्धा तेवढ्यात काही लोकांनी फितवलं. हो ते गेले तर उद्या विटा कोण भाजणार आहे? आणि परत घोडे घेतले, रथ घेतले, त्यांच्या मागं मागं पळायला लागल्यावर या लोकांनी सगळं काही देवापासून मिळवलं. फारोला बघितल्या जीव कासावीस. त्या मोशीला प्रश्न काय रानामध्ये? अरे फारोच्या मिस्त्रामध्ये कबरा नव्हत्या का? आता त्या समुद्रामध्ये आमच्या कबरा मांडायला निघाला. अरे देव चांगला आहे. तो तुम्हाला मरू देण्यासाठी फारोला पाठीमागे नाही पाठवलं. तुम्हाला दाखवायला तुमचा शेवटचा शत्रू सुद्धा मी गडप करून टाकेल का मी चांगला आहे. ऐका, शेवटचा शत्रू जे तुमचं मरण, शेवटचा शत्रू, याच्या पुढचा शत्रू तुमच्याकडे नाही. पण देवावर विश्वास ठेवणाऱ्याला तो म्हणतो या शेवटच्या शत्रूला सुद्धा मी गडप करून टाकेल. शेवटच्या शत्रूला पण. म्हणून 91 स्तोत्रामध्ये म्हटलं मी त्याच दीर्घायुष्य देऊ. कोणाला दीर्घायुष्य देईन? जो परात्पराच्या कोणाला दीर्घायुष्य देणार आहे? जो मंदिरात राहतो. आणि बघा मंदिरात राहणारे लोक लवकर मरतच नाहीत. किती ते वाट बघतात की एकदा म्हातारी मरेल तर प्रॉपर्टी मिळेल. ये बुढ़ी मरने वाली नहीं, ये परमेश्वर के भवन में रहने वाली है. हन्ना 85 वर्षाची, किती 81 वर्षाची होती आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणि ती प्रार्थना करणारी व्यक्ती होती. येशूचा जन्म होण्याच्या वेळेस 80 क्रॉस केलं तिनं. मरत नाही ती. उलट तिला देवानं 80 क्रॉस केल्यावर योहान दिला. कसं आहे देव? कसला आहे देव? किती अद्भुत देव आहे. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या घरामध्ये असता त्यास परमेश्वर तुम्हाला काय म्हणतो? मी तुला आयुष्य देऊन तृप्त करीन. म्हणून लक्षात घ्या, चर्चला नियमित येणाऱ्या लोकांनी कधीच प्रार्थना करायची नाही देवा उचल आता. आणि आम्ही बोलता आता खूप जगलो पाळक साहेब, आता उचलाव देवाला. गप पडा ना जरा. अजून हातपाय हलतात ना, या मंदिरात उड्या मारा. देव म्हणतो मला तुला दीर्घायुष्य द्यायचं. तू का विचार करतो मला घेऊन चला, मला घेऊन चला, मला घेऊन चला. आणि घेऊन जायच्या टायमाला तर 17 पाळकाला कॉल करून यांना केला का फोन, त्यांना केला का कॉल, प्रार्थना करा, प्रार्थना करा. हार्ट फेल बाहेर गेलं, किडनी फेल झाली, अमकं झालं. नाही हो, प्रभू चांगला आहे. तो सगळ्यांसाठी चांगला आहे. मी पीडित झाल्यानं माझे बरे झाले. माझी नोकरी गेल्यानं माझे बरे झाले. गेली नोकरी, त्या निमित्तानं देवाकडे आला. देवा नोकरी गेली, आता काय नाही, काय टेन्शन घेऊ नको, नुसतं येऊन हात वर करून आराधना कर. नोकरी गेली तर यायचं चर्चमध्ये. खर्चांना काय ओरडायचं ओरडू द्या, काय ओरडायचं ओरडू द्या. याचा अर्थ काम करू नका असं म्हणत नाही मी तुम्हाला. आज सकाळीच एकानं मेसेज केला, त्याने त्याची नोकरी गेली. नोकरी गेल्यावरती तो देवाला दोष द्यायला लागला. देवा माझी नोकरी गेली, सगळं काही गेलं, पण माझ्या जीवनातलं वादळ तो संदेश त्याने ऐकला. आज बघा स्टेटसवरती.
त्या स्टेटसमध्ये त्यांनी सांगितलं, मी तो संदेश ऐकला आणि वादळ शांत करण्यासाठी मला पण काहीतरी प्रयत्न करावा लागेल हे ऐकलं आणि मग मला कळलं देव चांगला आहे, तो वाईट नाही. वादळाच आता मी एवढे दिवस बसून होतो पाळक साहेब, आता मी काम करणार आहे, हालचाल करणार आहे, माझा विश्वास देव मला देईल. कुठंतरी तुम्ही कमी पडलेले आहात, देव चांगला आहे. कुठंतरी तुम्ही कमी आहात. देवाच्या चांगुलपणाचा अनुभव तुम्हाला यायचं. मग नियमशास्त्र तुम्हाला सांगतं की तुमचं चांगलं कसं होणार आहे. दुसरीकडे कुठंच तुम्हाला सापडणार नाही. 10 आज्ञामध्ये सगळं दिलेलं आहे. 10 आज्ञामध्ये सगळं दिलेलं आहे. काय आहे 10 आज्ञामध्ये? तुम्हाला सांभाळावं, तुमच्या आईबापाला सांभाळा, तुमची चोरी होऊ नये, दुसऱ्याची चोरी करू नका, ज्या मापानं द्याल. तुम्ही त्यांचा पेन नेला ना, पेन पण ढापू नका बरं का. माझी कोण ढापतं? ढापत नाहीत बरं का, चांगले पोरं ते आणून देतात मला. तसं तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत कराल तसं. दाविदानं दुसऱ्याची बायको आणली. दाविदाची मुलंच दाविदाच्या बायको, दाविदाच्या मुलाने त्या जाऊन म्हटलं, मला दाविदाची ती आणि त्यांनी म्हातारपणात केलेली शेवटची बायको मला दे. मुलगाच मागायला लागला. कधी घडत नाही घरामध्ये, पण दाविदानं केलेली चूक. नियमशास्त्रात गेल्यावर तुम्हाला कळतं कुठंतरी आम्ही चुकलो आणि त्याच्यामुळं आमच्याकडे पिढ्या. आणि बायबल काय सांगतं माहिती का? निसंशय परमेश्वर काही वाईट करत नाही. कोण वाईट करत नाही? परमेश्वर. मग तुमचं वाईट का झालं? याचं कारण कुठंतरी आम्ही चुकलेलो आहोत आणि त्या चुका आता आम्हाला दुरुस्त करायच्या. आम्ही म्हणाल का? आठवायचं मी कुठं चुकलोय. प्रार्थनेला येताना हा विश्वास तुम्ही मनामध्ये ठेवायचा की देव चांगला आहे आणि आता त्याचं चांगुलपण घेऊन मी जाणार आहे. लक्षात घ्या, नोकरी नाही, लेकरं नाही, पती पत्नीतला संघर्ष आहे, कर्जामध्ये अडकलेला, बॉडीमध्ये काहीतरी विकनेस आहे, हे सगळं तुमचं वाईट आहे. पण बायबल सांगते की देव, आणि त्यानं काय सांगितलं? त्यानं निर्माण केलेलं सगळं काही चांगलं. मग देवाकडे आल्यावर सगळं चांगलं आहे तर आम्हाला देवाकडे यायचं आणि त्याला म्हणायचं प्रभू तू आमचं चांगलं कर. चला आपल्या जागेवर ते आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करू. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ते पुढे येतील.